हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? मित्रांनो, आपण नाक्यावर आल्यानंतर जवळ 12:30ला आपल्याला भाडं लागलेलं आहे. तर ते भाडं आहे ना, ते भांबरे मिसळ आहे ना, तिथून मिक्सर मशीन घ्यायचं आहे आणि ते पुढं बडदेनगर आहे ना, तिथं सोडवायचं आहे. तर ते बघा, लोड करण्यासाठी आपले झालेले बघा इथं. लोड करता येते आणि परिसर बघा किती छान आहे. हे बघा, मस्तपैकी बदामाचं झाड आहे, पूर्ण भरलेलं आहे, एकदम मस्तपैकी भारी वाटतं एकदम. हे बघा, हे लिप मशीन आहे. याने ना मटेरियल वरती जातं ट्रॉलीने. ते लिप मशीन येतं. चला, लोड झाला आहे. आता घेऊन जायचं आपल्याला बडदेनगरला. लोड झाले, चला आता. हे बघा, हे दादा बसले खाली करण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. चला, हे बघा, इथलं कुबेर लॉन्च फेमस बडदेनगरचं. फेमस आहे कुबेर लॉन्च. आणि आपल्याला इथंच न्यायचं आहे, इथं बडदेनगरला खाली करायचं आहे. बघा मित्रांनो, हे जे दादा आहे ना, अजून 2 जण आहे. त्यांनी ना हे ज्या मशिनरी ना 5व्या मजल्यावरून खाली आणल्या जिन्याने, आणि आता परत 5व्या का 6व्या मजल्यावरती ती चढवायचे, बरोबर ना? किती हेवी काम आहे बघा, अवघड आहे काय. तेव्हा इथं खाली करायचं आपल्याला. आहे का ही बिल्डिंग आहे ना? तेव्हा इथं ही नवीन बिल्डिंग आहे तिथं. मित्रांनो बघा, आपण आता हे खाली करण्यासाठी झालेलं आहे बघा बडदेनगरला. हे इथं ते मशिनरी उतरवायचे आहे आणि पार वरती न्यायचे, ते वरच्या मजल्यावर न्यायचे पार. कारण ही मशिनरी नाही, लिप मशीन आहे. याने खालचं मटेरियल आहे ते लिप लावून आहे ना वरती नेलं जातं ट्रॉलीने. खाली करायला लागले ते आता. चला, झाली खाली आपली गाडी. ओके. तर मित्रांनो, आता आपल्याला पुन्हा एक भाडं लागलेलं आहे. तर शिवाजी चौक आहे ना, तिथे जी व्यायामशाळा आहे, हनुमान मंदिर आहे, तिथं जायचं आहे आपल्याला. आणि तिथून काही मंडपाचे मटेरियल घ्यायचं आहे आणि ते खांडरे मळ्यात सोडायचं आहे. तर चला, ते लोड करण्यासाठी जाऊ आता आपण. तर मित्रांनो, तो मंडप लोड करण्यासाठी बघा इथं आलेलो आपण. लोड होती गाडी आता
आणि मित्रांनो या चौकात बघा किती मंदिराचं नवीन काम चालू आहे बघा. काम चालू आहे हे बघा. मंदिराचं इथं मस्त काम चालू आहे बघा. नवीन मंदिराचं काम चालू आहे. भारी मस्त छान. मंडपाची पाईप आहे. मंडप टाकण्यासाठी चालले ते बघा. हां 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 शिडी टाकायची राहिली. शिडी घ्यायला आलो बघा इथं आता. मंडप पाडायचं चला झालेलं लोड होऊन आता जायचं. फोन लाव तुम्ही लाव बघा दादा आहे आपल्या बरोबर मटेरियल घेऊन. चलो आपण आता उतरवण्यासाठी नाही इथे ना आपण पांगरे माळ्यात आलेलो आहे. पांगरे माळा एवढा. आणि आपल्याला इथे ना इथं खाली करायचं आहे. चलो खाली होत आले ते आता. तर मित्रांनो आपण ते भाडं सोडल्यानंतर ना त्यांचंच एक छोटंसं भाडं आहे. तर ते स्टेजचं टेबल आणि काहीतरी 1-2 वस्तू आहे ते घेण्यासाठी आपण आता इथं आलेलो बघा या चौकामध्ये. खाली करण्यासाठी झालं बघा स्टेजचं टेबल. चला झालं आपलं भाडं संपलं. मित्रांनो आपल्याला आत्ता एक परत भाडं लागलेलं आहे. तर ते भाडं असं आहे का टोयोटोचं शोरूम आहे ना तिथून त्याच्यात थोडंसं पोलीस लाईन आहे. तिथून काही खोललेल्या पलंगाचे ना पार्ट घ्यायचे आणि ते कर्मा बिल्डिंग आहे ना त्याच्यात थोडं पुढं तिथे ते पोचवायचे. तर चला जाऊया आपण ते भाडं मारण्यासाठी. हे बघा आपला नाका. चलो हे बघा ही सफेद गाडी दिसते ना त्यांचं भाडं आहे. आपल्याला त्या गाडी मागं जायचं आहे. आता राणीनगरचा जो बोगदा आहे ना त्या बोगद्यातून मग पुढे जायचं आहे. हे बघा आपल्या बाजूलाच हायवे मुंबई आग्रा रोड येतो.
आणि इथं हे अशोका लेलँडचं शोरूम आहे आणि हे मारुती सुझुकीचं शोरूम. बघा आत्ता येईल हे टोयोटाचं शोरूम आहे, तिथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. हे बघा हे टोयोटाचं शोरूम आहे बघा. ही आहे पोलीस लाईन. लोड करण्यासाठी इथं पोलीस लाईन मध्ये आलेलं बघा इथं. तर ते तिथून घ्यायचे बघा ते. असं वरून खाली यायला एकदम सोपं जातं बघा. वरून सर्व फर्निचर आहे ना गाडी टाकून राहिलेली, सोपं जातं ते. आपली गाडी कशी ओपन असल्यामुळे ना फरक पडतो. फक्त बाल्कनीच्या खाली लावली गाडी, वरून सर्व सामान येऊन जातं, सोपं पडतं ते एकदम. नाही तर त्यांना जिन्यानी खाली आणावं लागलं असतं, वेळ गेला असता आणि थकून गेलं असतं ते. मित्रांनो आपण ते लोड करून आहे ना आता निघालेलो आहे. आपण खाली करण्यासाठी बघा इथं आलेलो आहे आव्हाड माळ्यामध्ये. झालं आता उतरून राहिले सर्व. उतरून झालं का झालं नाक्यावर जायचं. काय फटाफट झालं इथं. तर मित्रांनो आपल्याला 1 नाही 2 नाही तर 3 भाडे मिळाले. त्यामुळे एकदम भारी काम झालं. चलो भाडं सोडून आपण नाक्यावर आलो आणि आत्ता जवळजवळ 6 वाजत आलेले आहे. तर आपण हा व्हिडिओ मित्रांनो इथंच संपू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो हसत राहा आणि इतरांनी हसत राहा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.